आषाढी एकादशीला तुळशीच्या मातीत एक वस्तू ठेवायची आहे। महिलांनो, उपाय जरूर करा। येत्या 25 जुलै 2026 शनिवार दिवशी वर्षाची सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आलेली आहे। लवकर उठा। अंघोळीनंतर देवघरातील देवांची, बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती, पंचोपचार आपल्याला पूजा सेवा करायची आहे। पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवा, पिवळी फुलं अर्पण करा। तुमच्याकडे पिवळ्या रंगाची कपडे असतील तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे नेसून परिधान करून देवांची सेवा करा। त्यानंतर तुळशी मातेची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे। तुळशीच्या मातीत चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा। किमान 21 वेळा मनातली इच्छा बोला आणि तुळशीच्या मातीत चिमूटभर हळद अर्पण करा। त्यावर 1 रुपयाचं नाणं किंवा जे तुमच्याकडे नाणं असेल, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, जे नाणं असेल ते नाणं तुळशीच्या मातीत ठेवायचं आहे। त्या नाण्याची सुद्धा लक्ष्मी स्वरूप पूजा करायची आहे, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून। त्यानंतर दिवसभर ते नाणं तिथंच राहू द्या। नंतर संध्याकाळी किंवा आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याआधी ते नाणं दुसऱ्या दिवसापर्यंत उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा पाकिटात ठेवा। खर्चू नका। खूप सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील। पैसा कधी कमी पडणार नाही। लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, आरोग्य प्राप्ती, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील। बघितलेली सर्व स्वप्न तुमची पूर्ण होईल। विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची, लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा होणारा हा उपाय आहे। सर्वांनी जरूर करा। धन्यवाद।